एकटीसाठी ना साबुदाणा करायला खरंच खूप कंटाळा येतो. सकाळची सर्व कामं आवरून घेतले, जे झाडू पोछा वगैरे घरातलं बाहेरचं सर्व आज मम्मा लवकर तयार झालेली आहे आणि अंशू मात्र बघा तिचं आंघोळ वगैरे सर्वच व्हायचे. फक्त इथे दूध पिलं ब्रश करून. अंशूने फक्त ब्रश करून आज दूध पिलाय. आता अंशूची पण छान छान नाव छान छान परळी प्रिन्सेस सारखं मी रेडी करून देणार. आज आहे मंगळवार, जे की माझा फेवरेट दिवस आणि माझा एकटीचाच उपास असल्यामुळे ना मला इतकं कंटाळा येते एकटीसाठी साबुदाणा करायला. पण क्या करे, पापी पेट का सवाल हे करणार तो पडेंगे. कारण दिवसभर काम, मुलं, घर, शॉप सर्व सांभाळावं लागतं. त्यामुळे साबुदाणा करायला घेतला. लगे हातच मी ना स्वयंपाकसुद्धा करून घेते. कारण मी नेहमी सांगते, मी नाश्त्यासोबत स्वयंपाक करते ना, माझं काम खूप लवकर आवरतात त्यामुळे. आणि हे सर्व झाल्यावर मग देवपूजा करायला घेतली. आणि मागे मला विचारलं होतं की तुमच्याकडे कोणत्या देवीची सेवा आहे, तर तुळजापूर भवानी आईची सेवा आहे. आणि याच्याबद्दल सुद्धा विचारलं होतं, तर हे मी लोकल शॉपमधून घेतलं. नंतर फटाफट पूजा आवरून घेतली. आणि नंतर मग अंशूची आंघोळ वगैरे पण करायची. आणि पूजा केल्यावर घरातलं वातावरण इतकं सुंदर वाटतं, इतकं शांत वाटतं. चला भेटूया पुन्हा एका ब्लॉगमध्ये. बाय.